नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, उबाटा शिवसेना या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आपण म्हणू शकतो, दत्ता दळवी, जे शिवसेनेच्या वतीने मुंबई या महानगराचे महापौर राहिलेले आहेत, माजी महापौर आहेत. त्यांनी एका भाषणामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपमानास्पद नव्हे तर अपशब्द वापरले. यासाठी त्यांना अटक झालेली आहे. आणि मग त्यांनी वापरलेले शब्द हे अनपार्लमेंटरी किंवा असंसदीय नाहीत असा दावा करत शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी भांडूपच्या पोलीस ठाण्याबाहेर त्याच शब्दांचा आणखीन डझनभर वेळा पुनरुच्चार करून दाखवला. बाकीचं जे काय असेल ते. आणि मग पहिल्यांदा मराठी माध्यमामध्ये एका विषयाची चर्चा सुरू झाली की असे अपशब्द वापरणं कितपत योग्य आहे, कितपत योग्य आहे. कारण त्यांनी वापरले पण ह्यांनी पण वापरले, यांनी वापरलेले चालतील का. पण त्यांनी जेव्हा ते वापरत होते तेव्हा असली चर्चा करणाऱ्या कोणीतरी ते शब्द वापरणाऱ्यांचा कधीतरी कान पकडलाय का. विसरला नसाल मित्रांनो, तर 1.25 वर्षापूर्वी शिवसेना भवनामध्ये शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, जी सगळ्याच्या सगळ्या मराठी चॅनेलवर लाईव्ह दाखवली गेली होती. त्या लाईव्ह दाखवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्याला सरसकट शिव्या म्हणतात अशा शब्दांचा वापर तो मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यासाठी संजय राऊतांनी केलेला होता. ती पत्रकार परिषद नव्हती तर शिव्या शाप देणारी एक सभा होती. आणि पत्रकार सगळे निमूटपणे ते ऐकत होते आणि लाईव्ह दाखवत होते. आणि ते सगळं भाषण संपल्यानंतर संजय राऊत यांनी जाहीर केलं की नो क्वेश्चन आन्सर. म्हणजे यांचं भाषण ऐकायला पत्रकार जमले. त्याला पत्रकारांनी पत्रकार परिषद ठरवलं आणि दाखवून टाकलं. पण त्यापैकी कोणीही कधी तक्रार केली नाही की किरीट सोमय्या किंवा मोहित कंबोज यांच्यासाठी संजय राऊत यांनी वापरलेले शब्द हे अपशब्द आहेत, अशी तक्रार केलेली आठवत नाही मला. मग आजच जे काय नालायक वगैरे शब्दाच्या निमित्ताने गदारोळ चालला आहे त्यावर माध्यमातून चर्चा आणि डिबेट होण्याचं कारण काय. कारण आता दुसरीकडून पण त्याच शिव्यांचा आणि शेलक्या भाषेचा वापर सुरू झालेला आहे. तेव्हा मग हे दाखवायचं का. अरे विसरलात तुम्ही की हाच प्रश्न जेव्हा राज ठाकरे यांच्यासमोर आला होता तेव्हा राज ठाकरेने पत्रकारांना ठणकावून सांगितलं होतं की तुम्ही हे दाखवता म्हणूनच तसं बोललं जातं, तुम्ही दाखवायचं बंद करा. राजकारणातले कार्यकर्ते आणि नेते असली भाषा बोलायचे बंद होतील. पण आपणच दाखवायचं आणि खाजवून खरूज काढायची. त्यांनी असे शब्द वापरले, तुम्ही कुठले शब्द वापरता, तुमच्याकडे अजून घाणेरडे शब्द आहेत का. अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा असे शब्द बंद कसे होतील. तारतम्य बोलणाऱ्यांना नसेल पण ते पुढे घेऊन जाणाऱ्या आणि दाखवणाऱ्यांना त्याचं भान असलं पाहिजे. आणि मला गंमत अशी वाटते की यात शिवसेनेच्या शिवराळपणाबद्दल ज्यांनी आयुष्यभर हातपाय आपटून घेतले आणि संस्कृती वगैरे वगैरे याची चर्चा केलेली आहे. मला आठवतं मित्रांनो, 1995 साली महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना भाजप यांचं सरकार बनलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला मेपू रेगे यांनी नवभारत नावाच्या द्वैमासिकामध्ये ठाकरे अशी भाषा का बोलतात, म्हणजे शिवराळ भाषा का बोलतात यावर एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. आणि तो कुमार केतकर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते म्हणून तिथे त्यांनी एका रविवारी संपूर्ण लेख छापला होता. आणि त्याच्या आदल्या दिवशी, नेमक्या आदल्या दिवशी निखिल वागळे यांनी आपल्या महानगर नावाच्या दैनिकामध्ये तोच लेख अख्खाच्या अख्खा छापला होता. आणि त्याला शिवराळ
गलिच्छ शिवराळ असं काहीतरी शीर्षक निखिल वागळेंनी दिलेलं होतं. कुमार केतकरांकडे तसंच काहीतरी मठामध्ये होतं. आणि ह्या दोघांनी त्या कालखंडामध्ये म्हणजे जवळजवळ 28 वर्षापूर्वी असली भाषा वापरण्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेच्या सरकारबद्दल वापरलेला शब्द आज त्यांनाच आठवत नाही. यापेक्षा मोठं नवल काय असू शकतं मित्रांनो. ज्या वेळेला 95मध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा त्याला ते सरकार म्हणण्यापेक्षा शिवशाही म्हणायचे. ही शिवाजी महाराजांच्या नावावर निघालेला पक्ष आणि शिवरायांची अस्मिता सांगणारा पक्ष म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. त्याला शिवशाही म्हणण्याची एक स्टाईल त्या काळात शिवसेनेने आणि प्रामुख्याने सामनाने वापरलेली होती. त्याला निखिल वागळेंनी शिव्याशाही असं नाव दिलेलं होतं. पण तेव्हासुद्धा इतक्या शिव्या सरसकटपणे राजकीय नेते बोलत नव्हते. शिवसेनेचे नेतेसुद्धा बोलत नव्हते. ठीक आहे, बाळासाहेबांच्या तोंडून थोडे इकडे तिकडे शब्द जात असतील, पण बाकी शिवसेनेचे नेते शिवराळ भाषा बोलत नव्हते. तरीही निखिल वागळे आणि कुमार केतकर आणि त्यांच्यासारखे सोकॉल्ड पुरोगामी पत्रकार शिवसेनेच्या सरकारला शिव्याशाही म्हणत होते. याचं कारण या सगळ्यांना त्यांच्या पायरीवर ठेवण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवलेली होती. पण बाकी एकूण शिवसेना किंवा त्या सरकारमध्ये कुठच्याही शिव्यांचा आणि शिवराळ भाषेचा वापर होत नव्हता. तरीही ती शिव्याशाही होती. आज तेच निखिल वागळे आणि तेच कुमार केतकर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून रोजच्या रोज ज्या फक्त शिव्यांची गरळ ओकली जाते तिचं समर्थन करताना दिसतात. याचं नवल मानायचं की यांनी आपली अवकात राजकारणासाठी घसरून घेतली असं म्हणायचं. तेच उद्धव ठाकरे तेच निखिल वागळे आज उद्धव ठाकरेंचे सगळ्यात खंदे समर्थक झालेत. ज्या वेळेला उबाठा शिवसेना म्हणजे साक्षात शिवराळ भाषेचं गटार बनून गेलेलं आहे. सामनामध्ये किंवा आपल्या भाषणामधून बोलण्यामधून संजय राऊत शिवराळपणा करत होते, पण आता दत्ता दळवी वगैरे इतर सगळे शिवसेनेत उबाठामध्ये उरलेले लोकसुद्धा अशी गचाळ भाषा राजरोस बोलायला लागलेत, शिवराळ भाषा बोलायला लागलेत. पण ते दाखवण्याचं केवढं कौतुक आहे, केवढं कौतुक आहे. मला आठवतं की अगदी त्याही वेळेला बाळासाहेबांच्या तोंडून एखादा शब्द गेला तर फुल्या फुल्या मारून दाखवलं जात होतं, सांगितलं जात होतं. आज ते सगळं लाईव्ह दाखवलं जातं, ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवलं जातं. आज पण मी बघत होतो की त्या क्लिप्स 2 दिवसापूर्वीच्या त्यामध्ये फुल्या फुल्या मारून भोस फुल्या फुल्या म्हणजे पुढचं लोकांनाही कळतं. एवढं सांगायची गरज आहे का? अपशब्द म्हटलं तर पुरतं, अपशब्द म्हटलं तर पुरतं. पण पत्रकारितासुद्धा किती शिवराळ होऊन गेलेली आहे. पण ते सुद्धा मला आश्चर्य वाटत नाही इतकं केतकर आणि वागळे याचं वाटतं की या लोकांनी त्यावेळच्या खूपच सभ्य असलेल्या भाषेलासुद्धा शिव्याशाही म्हटलं होतं. आणि आज त्यांनाच शिव्या म्हणजे काय ते कळायला लागत नाही. किंबहुना त्यांना शिव्यासुद्धा ओव्या झाल्यासारख्या वाटायला लागतात. तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, कीव करावीशी वाटते. मुद्दा असा असतो मित्रांनो की हे सगळं होण्याची गरज आहे का? म्हणजे कधी काळी निखिल वागळेंनी ज्या शिवसेनेच्या सरकारला आणि पक्षाला शिव्याशाही म्हटलं होतं तिथपर्यंत संजय राऊतांनी आता शिवसेना आणून ठेवलेली आहे. शिवसेना आणून ठेवली आहे. कारण तेव्हा तर बाळासाहेब बोलायचे, प्रवक्ते शिवसेनेकडे बाळासाहेब हयात असताना शिवसेनेत कोणी प्रवक्ता नव्हता. नेते होते, वक्ते होते, पण शिवसेनेमध्ये प्रवक्ते नसायचे. बाळासाहेब गेले आणि शिवसेनेमध्ये नेते उरलेले नाहीत, सगळेच प्रवक्ते झालेत. आणि प्रवक्तेसुद्धा असे की एकापेक्षा एक गलिच्छ शब्द शोधून काढून वापरतात.
आणि मोठ्या अभिमानाने वापरतात. किंबहुना तेच आता संसदीय शब्दसुद्धा झालेत. नसतील तर डिक्शनरीतून काढून टाका, शब्दकोशातून काढून टाका, असं पोलीस ठाण्यासमोर येऊन संजय राऊत बोलतात आणि सगळी चॅनेल दाखवतात. संजय राऊतांचं समजू शकतो, ते पहिल्यापासून तशाच पद्धतीची भाषा वापरत आले. पण स्वतःला सोज्वळ म्हणवणारे जे लोक आहेत त्यांचं काय? याच लोकांनी नारायण राणेंनी फक्त कानशिलात वाजवली असती हा शब्द वापरल्यानंतर नारायण राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी, ठाकरे सरकारच्या पोलिसांनी अटक करण्यासाठी 3 पथकं पाठवली, त्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. मुख्यमंत्र्याबद्दल असं बोलायचं का? हे बोलत होते ना, पत्रकार बोलत होते की नारायण राणेंनी ताळतंत्र सोडलं, कानशिलात मुख्यमंत्र्याच्या वाजवायचं. मुख्यमंत्री हा घटनात्मक प्रमुख असतो, घटनात्मक पदावर असतो, त्याच्यासाठी असे शब्द. ही सगळी सर्वराई आणि सारवासारव मराठी पत्रकारच करत होते. आज त्यांना नालायक शब्द चकित करून गेलाय. हे सगळे शब्द आपण आता राजरोज दाखवायला लागलो, याची लाज मराठी पत्रकारितेला उरलेली नाही. राजकारणातल्या लोकांनी काय बोलावं हे सोडून द्या, पण ते काटून दाखवावं एवढंसुद्धा ताळतंत्र मराठी पत्रकारांना राहिलेलं नाही. अरे ती कोण बिचारी कंगना राणावत, जो उखाडणं आहे उखाडो म्हटल्यानंतर तिच्या घरावर लॉकडाऊन चालू असताना बुलडोझर पाठवला गेला आणि दुसऱ्या दिवशी सामनाने हेडिंग केलं होतं उखाड दिया. त्याची कौतुकं दाखवली गेली होती ना, तिथून घसरगुंडी सुरू होते. ठीक आहे, आज एकनाथ शिंदे असतील, उद्या नसतील, दुसरे मुख्यमंत्री येतील, दुसरे पक्ष सत्तेत येतील, पण पत्रकारितेने या सगळ्या गडबडीमध्ये पत्रकारिता आणि बुद्धिजीवी वर्गाने आपली सगळी अवकात गमावलेली आहे, आपली प्रतिष्ठा जमीनदोस्त करून घेतलेली आहे. वाईट त्याचं वाटतं मित्रांनो, आणि मला त्याचं नवल वाटत नाही, वाईट वाटतं, नवल नाही वाटत. कारण हा जो सगळा प्रकार 1995-96 मध्ये चालू होता, तेव्हा जागता पहारा नावाचा एक मोठा जाडजूड दिवाळी अंक मी एक टाकी काढलेला होता आणि त्याच्यात मराठी पत्रकारिता याच दिशेने वाटचाल करत राहिली आणि राजकीय अजेंडा म्हणून शिवसेना भाजप विरोधात अशा प्रकारची पत्रकारिता, अजेंडा पत्रकारिता चालू राहिली, तर पत्रकारिता आपली विश्वासार्हता गमावून बसेल आणि रसातळाला जाईल. हा इशारा मी 96 साली दिलेला होता, म्हणजे 27 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि आज ते खरं होताना दिसतंय. एका बाजूला शिवसेना भाजप युतीला किंवा शिवसेनेच्या सरकारला, शिवसेनेला शिव्याशाही संबोधणारे निखिल वागळे यांचे शब्द संजय राऊतांनी गेल्या 4 वर्षात खरे करून दाखवलेले आहेत. आणि दुसरीकडे त्या 27 वर्षापूर्वी त्याच दरम्यान मी जे भाकीत केलं होतं की असल्या पत्रकारितेतून हळूहळू मराठी पत्रकारिता रसातळाला जाईल, ती ऑलरेडी गेलेली आहे, ऑलरेडी गेलेली आहे. वाईट ह्याचं वाटतं की पत्रकार संघ, पत्रकार संघटना स्थापन करायचं, आचार्य जांभेकरांचं काय तो दर्पणचा वाढदिवस साजरा करायचा, पत्रकार दिन पाळायचा आणि असली घाण आणि गटारं उपसत बसायची, याची लाज पत्रकारांना वाटेनाशी झाली आहे, लाज वाटेनाशी झाली आहे. आणि हे सगळे आविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये त्या गटारामध्ये यथेच्छ दुंबत असतात, विहार करत असतात आणि परत सभ्यता मिरवत असतात. सगळे काढून बघा. या लोकांनी, तो हेमंत देसाई असो, निखिल वागळे असो, कुमार केतकर असो, या लोकांनी 1995, 96, 97 मध्ये काय काय भाषेचं कौतुक सांगितलेलं आहे. आज ती भाषा त्याच्याहीपेक्षा प्रचंड खाली घसरगुंडी होऊन गेलेली आहे. तरी त्या भाषेचं समर्थन करताना या राजकीय मतलबी लोकांना लाज उठलेली नाही, कारण ते तेव्हाही पत्रकार नव्हते, आजही पत्रकार नाही आहेत. ते अजेंडा आणि दलाल पत्रकारिता करणारे आहेत, सुपारीबाज पत्रकार आहेत. मला एका बाजूने संजय राऊत यांचं अभिनंदन करावं लागेल. याचं कारण संजय राऊत
यांनी निखिल वागळे किंवा कुमार केतकर यांना आपल्या पंक्तीत आणून बसवलेलं आहे. कधी काळी कपिल पाटीलवर लिहिलेल्या लेखामध्ये कपिल पाटील हा आता संजय राऊतांच्या पंक्तीत जाऊन बसलाय असे टोमणे मारणारा निखिल वागळे हा आज स्वतःच संजय राऊत यांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. या सगळ्या उबाठा समर्थनाच्या नादामध्ये होते मित्रांनो. शेवटी गंमत अशी असते ना, मुखवटा टिकवणं फार अवघड असतं. मी कुठचं तरी हेगडे म्हणून एक डॉक्टर आहेत, त्यांची एक क्लिप यूट्यूबवर बघितली. ती क्लिप अशी होती की जेव्हा माकड हा आपण वाघ असल्याच्या थाटामध्ये वावरत असतो तेव्हा त्याला सतत टेन्शन असतं की आपला मुखवटा फाटला तर काय होईल. आणि मुखवटा लावून जेव्हा तुम्ही जगात जगता तेव्हा तुम्ही कायम तणावाखाली असता, टेन्शनमध्ये असता. त्यापेक्षा आपण माकड आहोत हे स्वीकारलं तर मग कोणाला मुखवटा फाटण्याची भीती बाळगण्याचं कारण नसतं. हे सगळे सोकॉल्ड मोठे नामवंत पत्रकार, विचारवंत वगैरे आहेत पुरोगामी, ते सगळे असे मुखवटा लावून जगणारी माकडं आहेत. आणि म्हणूनच त्यांना सतत तावाने बोलावं लागत असतं. आपला चेहरा लपवून आपणच थोडे आविष्कार स्वातंत्र्याचे वाघ आहोत असं नाटक रंगवावं लागत असतं. आणि वेळोवेळी त्यांचे मुखवटे फाटत असतात. जितका तो मुखवटा फाटतो तेव्हा त्या मुखवट्याची जी लक्तरं होतात ती लक्तरं जगाला दिसायला लागली की यांची तारांबळ उडत असते. पण म्हणूनच मी संजय राऊतचं कौतुक करेन. संजय राऊत हे 1995 सालीसुद्धा सामनामध्ये थोडंफार सौम्य असेल पण अशीच भाषा वापरत होते. आणि त्या भाषेला निखिल वागळे किंवा तत्सम लोक हे शिव्याशाही म्हणायचे. आज ते शिव्याशाहीमध्ये स्वतः रमलेले आहेत. त्या शिवशाहीचं गुणगान करायला लागलेले आहेत. माणसाची घसरगुंडी अशीच होत असते. एकदा माणूस घसरगुंडीला लागला की त्याला कुठे थांबायचं हे कळत नाही आणि कळलं तरी स्वतःला थांबवता येत नाही. अशी एकूण पुरोगामी पत्रकारांची दुर्दशा झालेली आहे. आणि हे तुम्हाला परत 24चे निकाल लागल्यानंतर कळणार आहे. 24 नंतर हुकुमशाही येणार, लोकशाही राहणार नाही, आविष्कार स्वातंत्र्य, हे सगळं आज पोपट बोलतात ना. यांना जून 2024मध्ये ऐकण्यासारखं असेल, वाचण्यासारखं असेल, बघण्यासारखं असेल. त्यांचे केविलवाडे चेहरे आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो, बघायचे आहेत. कारण ढोंग असतं ना ते कधीही टिकत नाही, कधीही टिकत नाही. त्यामुळे निखिल वागळे यांच्याबरोबर ज्यांनी काम केलेलं आहे ते तुमच्या परिचयाचे असतील तर त्यांच्याशी खाजगीत बोला. मग कळेल की निखिल वागळेसुद्धा तुमच्या संजय राऊत इतकेच सरसकट शिव्यांचा वापर आपल्या खाजगी जीवनात करत असतात. फक्त लिहिताना किंवा भाषणं करताना खोटे खोटे सोज्वळ शब्द वापरतात. अदरवाईज ते सुद्धा त्या शिव्याशाहीमध्ये डुंबलेले असतात, माखलेले असतात. आज जी काय घसरगुंडी झालेली आहे त्याला हेच जबाबदार आहेत. कारण हे दुतोंडे असतात, दुटप्पी असतात. पण कौतुक करायला लागेल की जो आरोप निखिल वागळे 27 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी करत होते तशी अवस्था खरोखरच शिवसेनेची संजय राऊत यांनी करून दाखवली. मी दोघांचंही अभिनंदन करीन. कारण आपापल्या परीने दोघेही खरे झालेले आहेत. संजय राऊत हे निखिल वागळेच्या लेवलवर आले की निखिल वागळे संजय राऊतच्या लेवलवर पोहोचले हे तुमचं तुम्ही ठरवा मित्रांनो. मी तुमच्यासमोर दोन्ही बाजू एकत्र समोरासमोर आणून ठेवलेले आहेत. पण या सगळ्या गडबडीत मराठी पत्रकारितेची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता रसातळाला गेली याचं दुःख आहे. माझ्या आयुष्यातलं अर्धशतक 50 वर्ष ज्या मराठी पत्रकारितेत गेलं त्याच्याविषयी हे सगळं बोलताना आनंद होत नाही मित्रांनो, दुःख होतं. कारण कुठलाही पेशा आणि व्यवसाय हा महत्त्वाचा असतो आणि त्या पेशा किंवा व्यवसायामध्ये तुमची विश्वासार्हता मोलाची असते. आज मराठी पत्रकारितेने
ती विश्वासार्हता गमावली आहे. म्हणून न्यूज स्टेट महाराष्ट्र नावाचं एक चॅनल अवघ्या 10 महिन्यात बंद पडलं. आणखीन काही चॅनेल्स पुढच्या लोकसभेनंतर आपल्याला बंद पडलेली दिसतील. याचं कारण मराठी पत्रकारिता आपला विश्वास गमावून बसलेली आहे. अनेक वर्तमानपत्रांचे प्रेस करोनानंतर बंद पडले. सगळ्यांचे सेल डबघाईला गेलेले आहेत. सगळे पत्रकार ज्या प्रकारे अक्षरशः भिकाऱ्यासारखे पुढाऱ्यांच्या मागून फिरताना दिसतात त्याचा आनंद होत नाही मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.